ईशान्य मुंबईच्या पूर्व भागातील एक महत्त्वाचं उपनगर म्हणजेच घाटकोपर. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, विविध मॉल्स आणि बाजारपेठा, उत्तम दर्जाची खाऊ गल्ली, समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि शिक्षणापासून आरोग्य सेवेपर्यंतच्या मूलभूत सोयी सुविधांची उपलब्धता या घाटकोपरमध्ये पाहायला मिळते. मुंबई उपनगरीय रेल्वे, मुंबई मेट्रो, बस डेपो आणि प्रमुख रस्त्यांच्या जाळ्यामुळे घाटकोपर शहराच्या सर्व भागांशी जोडलेले आहे. विमानतळाशीही कनेक्टिव्हिटी चांगली आहे. कधी काळी गिरणी कामगारांच्या चाळीने गजबजलेल्या घाटकोपरचा चेहरा आता स्काय स्क्रॅपर्स आणि आलिशान टॉवर्सने बदललाय. पण हेच सामान्य माणसाचं आपलं घाटकोपर कधी आपणू घाटकोपर आणि मारू घाटकोपर मध्ये बदललं, हे तिथे राहणाऱ्या मराठी बांधवांना आणि अख्ख्या मुंबईकरांना कळलंच नाही. अशीच एक घटना घडली आहे प्रसाद वेद पाठक यांच्यासोबत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर हा परिसर सध्या एका वेगळ्या वादाने ढवळून निघालाय. गेल्या 2 दशकांहून अधिक काळ अत्यंत शांततेत आणि सलोख्याने नांदणाऱ्या कैलास अव्हेन्यू या 33 फ्लॅट्सच्या गृहनिर्माण सोसायटीत एका पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याने अंतर्गत शांतता पूर्णपणे भंग केली आहे. या सोसायटीत 33 पैकी 7 फ्लॅटचे मालक मूळ जमीनदार असलेले मराठी भाषिक वेदपाठक कुटुंब आहे. या कुटुंबातील तरुण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि पाहता पाहता हा वाद मुंबईभर चर्चेला जाऊ लागला. सोसायटीच्या सामायिक जागेत म्हणजेच कॉमन पॅसेज आणि पेवर ब्लॉक्सवर रस्त्यापासून थेट एका विंगच्या पायऱ्यांपर्यंत एक मोठी पांढरी रेषा आखण्यात आली. प्रसादच्या म्हणण्यानुसार सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीने या संदर्भात आधी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. जेव्हा त्याने कमिटीकडे याबाबत विचारणा केली आणि तिथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्याने हा व्हिडिओ सार्वजनिक केला. हा व्हिडिओ आज शेकडोंहून अधिक लोकांनी शेअर केलाय, त्यावर अधिक लाईक्स आहेत. दोन्ही बाजूने तीव्र प्रतिक्रिया उमटतात. या घटनेमुळे सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोरदार वाद पेटला. रहिवाशांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. काही रहिवाशांच्या मते गेल्या आठवड्यात सामायिक आणि खुल्या जागेत अशा रेषा मारून एका विशिष्ट गटासाठी जागा आरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे, जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे, कारण सामायिक जागेवर कोणाचाही वैयक्तिक किंवा धार्मिक अधिकार असू शकत नाही. या वादाच्या दुसऱ्या बाजूला सोसायटीत राहणारी जैन धर्मीय कुटुंब आहेत, ज्यांची संख्या येथे सुमारे 5 आहे. या रेषेचं समर्थन करणाऱ्या भूमी संघवी यांनी यामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की हा केवळ एक रंगाचा पट्टा असून यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचं काहीच कारण नाहीये. जैन धर्मातील साधू किंवा मुनी जेव्हा चातुर्मासात किंवा एरवी घराघरांमध्ये भिक्षा किंवा गोचरी गोळा करण्यासाठी येतात, तेव्हा पावसाळ्याच्या दिवसांत पेवर ब्लॉक्सवर मोठ्या प्रमाणात शेवाळ जमा होतं. जैन दर्शनानुसार या शेवाळामध्ये लाखो सूक्ष्म जीव असतात आणि जैन मुनी अहिंसेच्या तत्वाचं काटेकोर पालन करत असल्यामुळे या जीवांची पायाखाली चिरडून हत्या होऊ नये म्हणून हे अशा सोसायट्यांमध्ये येणं टाळतात. हा पांढरा रंगाचा जो पट्टा आहे तो मुनींना चालण्यासाठी एक स्वच्छ आणि जीवजंतू नसलेला मार्ग उपलब्ध करून देतो. संघवी यांच्या दाव्यानुसार संपूर्ण घाटकोपरमधील विविध फुटपाथवर आणि इतर सोसायट्यांमध्येही अशा प्रकारे पांढरे पट्टे मारले जातात. त्यामुळे त्यांनीही सोसायटी कमिटीची परवानगी घेऊन पहिल्यांदाच असा प्रयोग केलाय. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता आणि जर यामुळे खरोखरच कोणाला त्रास होत असेल तर भविष्यात ते असं करणार नाहीत. पावसाच्या पाण्याने हा रंग हळूहळू फिका पडेल आणि निघून जाईल, त्यामुळे इतका मोठा गदारोळ करण्याची गरज नव्हती, अशी भूमिका त्यांची आहे. दुसरीकडे प्रसाद वेदपाठक यांनी हा वाद केवळ एका रंगाच्या पट्टीपुरता मर्यादित नसून सामाजिक जागेच्या धार्मिक वापराचा आणि अतिक्रमण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. प्रसादने 5 जून रोजी सोसायटी कमिटीला एक अधिकृत पत्र पाठवून या धार्मिक खुणा तात्काळ हटवण्याची मागणी केली. त्याच्या मते कॉमन एरियामध्ये अशा प्रकारे कायमस्वरूपी भौतिक बदल करणं आणि तिथे धार्मिक दृष्ट्या प्रेरित चिन्ह उमटवणं हे लोकशाही आणि गृहनिर्माण कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे रहिवाशांमध्ये उभी फूट पडते आणि मॅनेजिंग कमिटीच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. प्रसादने थेट सवाल उपस्थित केला की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, या भूमीचे मूळ रहिवासी आहोत. आमच्याकडे गोंधळ किंवा कुलदेवतेच्या पूजेच्या वेळी बोकड किंवा कोंबड्यांचा बळी देण्याची धार्मिक प्रथा आहे. मग उद्या जर आम्ही सोसायटीच्या याच सामायिक आवारात आमची ही धार्मिक प्रथा पाळायला सुरुवात केली तर चालेल का, असा सवाल त्याने एका प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. या सोसायटीत केवळ मराठी किंवा जैनच नाही तर गुजराती, ख्रिश्चन आणि उत्तर भारतीय नागरिकही राहतात आणि त्या सर्वांनी या सामायिक
सामायिक जागेच्या तटस्थतेसाठी आपापला पाठिंबा दिला असल्याचं प्रसादने स्पष्ट केलं. या सोसायटीतील आणखी एका रहिवाशाने असं सांगितलंय की जर कमिटीने मंजुरी दिली तर प्रत्येक जण आपापल्या धार्मिक श्रद्धेनुसार सामायिक जागेत कृत्य करू शकतो, ज्यावर भूमी संघवी यांनी मौन बाळगलं. या वादाने आता सोसायटीत दोन गट पडले असून स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी यात मध्यस्थी करून धार्मिक सहिष्णुता टिकवण्यासाठी संवाद साधणं गरजेचं बनलंय. हा वाद केवळ एका सोसायटी पुरता मर्यादित नाही, तर याच्या मुळाशी घाटकोपर परिसराचा बदलत गेलेला सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय आलेख आहे. एकेकाळी मध्यमवर्गीय मराठी माणसांचं प्राधान्य असलेल्या घाटकोपर भागात गेल्या काही दशकांत प्रचंड मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. व्यापार, उद्योग आणि रिअल इस्टेटमधील आर्थिक ताकदीच्या जोरावर गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाने या भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठं वर्चस्व निर्माण केलं. आज घाटकोपरमधील अनेक सोसायट्यांमध्ये अधिक लोकसंख्या ही याच शाकाहारी समाजाची आहे. आर्थिक सुबत्ता आणि संख्याबळाच्या जोरावर या समाजाने हळूहळू सोसायट्यांचे नियम, तिथली संस्कृती आणि सामायिक रीतिरिवाज स्वतःच्या पद्धतीनुसार बदलण्यास सुरुवात केली. अनेक सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिटीवर याच समाजाचे नियंत्रण असल्यामुळे ते आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धती संपूर्ण सोसायटीवर नकळतपणे लादू लागलेत, ज्याचा थेट फटका तिथे राहणाऱ्या अल्पसंख्याक मराठी किंवा इतर धर्मीय कुटुंबांना बसत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. घाटकोपरमधील हा जो वाद आहे तो म्हणजे अचानक घडलेली घटना नाहीये, तर गेल्या काही वर्षात या भागात मराठी विरुद्ध गुजराती आणि जैन असा छुपा संघर्ष सातत्याने उफाळून येतोय. यापूर्वी घडलेल्या 3 प्रमुख घटनांवर नजर जर आपण टाकली तर या वादाची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होतं. एप्रिल 2025 मध्ये घाटकोपरमधील एका सोसायटीत जिथे बहुतांश कुटुंब जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत आणि केवळ 4 मराठी कुटुंब राहतात, तिथे एका मराठी कुटुंबाला त्यांच्या मांसाहारी जेवणाच्या सवयीवरून इतर सदस्यांकडून प्रचंड त्रास दिला गेला आणि त्यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली. खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न थेट मराठी अस्मितेवरचा हल्ला मानला गेला. त्याआधी मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान एक वाद उफाळून आला. ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घाटकोपर पश्चिम येथील समर्पण सोसायटीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना प्रचारासाठी प्रवेश नाकारण्यात आला. या सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त होती. त्यांनी तुम्हाला इथे प्रचार करता येणार नाही असं सांगून मराठी पदाधिकाऱ्यांना रोखलं. या घटनेवरून स्थानिक शाखा प्रमुख प्रदीप मांडवकर आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता, ज्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात मराठी विरुद्ध गुजराती वाद प्रचंड पेटला होता. त्यानंतर हल्लीच एप्रिल 2026 मध्ये घाटकोपरमध्ये एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केला म्हणून केवळ गुजराती व्यावसायिकांनी एका मराठी व्यावसायिकाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण मुंबईत उमटले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विरोधात आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्व घटनांची साखळी पाहिल्यास असं दिसून येतं की घाटकोपरमध्ये सामायिक जागा, खाण्याच्या सवयी, राजकीय अधिकार आणि अगदी नागरी सुविधांच्या वापरावरूनही मराठी आणि गुजराती जैन समाजात एक प्रकारची दरी निर्माण झाली आहे. कैलास अव्हेन्यू सोसायटीतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद हा केवळ एका धार्मिक प्रथेचा भाग नसून तो सार्वजनिक किंवा सामायिक मालमत्तेवर आपले अधिकार गाजवण्याच्या वृत्तीतून निर्माण झालेला आहे असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. मुंबईसारख्या महानगरात जिथे विविध जाती, धर्म आणि भाषेचे लोक एकत्र राहतात, तिथे प्रत्येक समाजाने दुसऱ्याच्या अधिकारांचा आणि भावनांचा आदर करणं आवश्यक आहे. बहुसंख्याकांनी आपल्या प्रथा अल्पसंख्याकांवर न लादणं आणि अल्पसंख्याकांनीही बहुसंख्याकांच्या अस्मितेचा आदर करणं हीच या शहराची खरी संस्कृती आहे. या वादावर आता पोलीस आणि स्थानिक प्रशासन काय तोडगा काढतं आणि गृहनिर्माण सोसायट्यांमधील ही वाढती धार्मिक तेढ कशी रोखली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.